कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विरोधात खेड शहरात जनआक्रोश समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी यात्रा काढण्यात आली। ही अंत्ययात्रा खेड शहरातून भरणे नाका ते मुंबई गोवा महामार्गापर्यंत काढण्यात आली। या आंदोलनादरम्यान संतप्त नागरिकांनी आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला। मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला। महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असून अनेक कोकणवासियांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। जनआक्रोश समितीच्या वतीने मुंबई गोवा महामार्गाचं काम तातडीने पूर्ण करावे आणि खेड शहरातील अंतर्गत रस्ते लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावेत, तसेच या महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कोकणकरांच्या कुटुंबियांना योग्य आर्थिक मदत द्यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या मागण्यांचं निवेदन खेड पोलीस ठाण्यात सादर करण्यात आले। आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आम्ही रायगडमधून कोलेटी येथून या शिर्डी यात्रेला सुरुवात केलेली आहे। धोरे ते कोलेटी हा 2 दिवसाचा प्रवास केल्यानंतर काल चिपळूणमध्ये आणि आज आपण या खेडवासियांच्या भेटीसाठी आलेलो आहोत। कारण 17 वर्षात आतापर्यंत महामार्गावरती 4500 पेक्षा जास्त कोकणकरांनी आपला प्राण गमावलेला आहे। यानंतर पुढील शनिवार रविवार हातखंबा ते पाली ते लांजा आणि 11 जानेवारी 2026 रोजी संगमेश्वर येथे महामार्ग रोखून या तीर्थयात्रेची आम्ही सांगता करणार आहोत। समस्त कोकणकरांना आम्ही विनंती करतो की या तीर्थयात्रेत आपण मोठ्या संख्येने सामील होऊन कोकणकरांना या 17 वर्षे रखडलेल्या महामार्गापासून एक कोकणता मिळावी यासाठी तीर्थयात्रा। आत्ताच गडकरी साहेबांनी 89% महामार्गाचं काम पूर्ण झालं असं सांगितलं, परंतु आम्ही सांगतोय 50% महामार्गाचं काम अद्यापही बाकी आहे। त्यामुळं लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण करावा। या महामार्गावर आतापर्यंत 4500 पेक्षा जास्त कोकणकरांनी आपला प्राण गमावला आहे। यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी आणि आतापर्यंत 10,000 कोकणकर जखमी झालेत, त्यांना सुद्धा शासनाने मदत मिळावी। आतापर्यंत अनेक वृक्षांची इथं तोड केलेली आहे, लवकरात लवकर या वृक्षांची लागवड करावी। यांसारख्या प्रमुख 12 मागण्यांसाठी कोकणकरांनी तीर्थयात्रा सुरू केली।